नाशकात 2 कोटींपेक्षा अधिकची रोकड जप्त करण्यात आली आहे। एका नामांकित हॉटेल परिसरामध्ये ही रोकड आढळल्याची माहिती सध्या समोर येतेय। निवडणूक कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। हॉटेलच्या रूममध्ये रोकड सापडल्याची चर्चा या परिसरामध्ये सध्या सुरू आहे। नाशिकमध्ये 2 कोटींपेक्षा अधिकची ही रोकड सापडलेली आहे। एका नामांकित हॉटेल परिसरामध्ये रोकड आढळल्याची माहिती समोर येतेय। प्रतिनिधी किशोर बेलसरे आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत। किशोर, नाशिकमध्ये 2 कोटींपेक्षा अधिकची ही रोकड सापडलेली आहे। पोलिसांची या संदर्भातली काय प्राथमिक माहिती आहे? ऋतुजा, हे नाशिकचं एक नामांकित हॉटेल आहे जे पाथर्डी फाटा परिसरामध्ये आहे आणि या पाथर्डी फाटा परिसरामध्ये जेव्हा हे भरारी पथक या ठिकाणी दाखल झालं आणि त्या काही क्षणातच समजलं की एक रोकड भरलेली पिशवी देखील त्यांना आढळलेली आहे। त्या पिशवीमध्ये साधारण कोट्यवधी रुपये होते। साधारण असं म्हटलं जातं की 2 कोटीच्या वरती हे आहेत। आता काही वेळातच निवडणूक आयोगाचे जे कर्मचारी आहेत ते इथे माहिती देतील, कारण इंदिरानगर पोलीस स्टेशनचे पथक देखील या ठिकाणी दाखल झालेलं आहे। नेमकी रक्कम कोणाची आहे, कसली आहे याबाबत अजून माहिती मिळालेली नाही, परंतु एक गाडी देखील या ठिकाणी MH41 ची पासिंग असलेली त्या ठिकाणी देखील काही पैसे आढळल्याचे सांगण्यात येत आहे। मात्र परिसरात आता उबाटाचे आणि शिंदे गटाचे दोघांचे माजी नगरसेवक या परिसरात आता उपस्थित आहे आणि या हॉटेलमध्ये नामांकित असल्यामुळे बरेचसे मोठमोठे राजकीय नेते या ठिकाणी वास्तव्य करतात आणि 2च दिवसावर आता ही निवडणूक आली असताना नाशिकमध्ये एवढी मोठी रक्कम सापडणं म्हणजे एक आश्चर्य व्यक्त केलं जात आहे आणि ही रक्कम कोणाची आहे अद्यापर्यंत माहिती पडली नाही, परंतु निवडणूक निर्णय अधिकारी याची नक्कीच माहिती देतील। आता काही वेळापूर्वीच ही रोकड आता या ठिकाणी सापडलेली आहे। ऋतुजा, निश्चित किशोर, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।